विरार पूर्वेकडच्या 90 फीट रोड परिसरामध्ये रेल्वे पटरी लगत असलेल्या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचऱ्याचा खच साचलेला असल्याचं समोर आलंय। पावसाळ्यापूर्वी वसई विरार महापालिकेनं शहरातील नाल्यांची साफसफाई पूर्ण केल्याचा दावा केला होता। मात्र या नाल्याची सध्याची अवस्था पाहता हा दावा केवळ कागदोपत्रीच राहिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेनं नालेसफाईचा दावा केला होता। मात्र प्रत्यक्ष जर आपण वस्तुस्थिती बघितली तर मी आता सध्या विरार पूर्वेकडील 90 फीटी रोडच्या रेल्वे रूळ आहे त्याच्या लगतचा हा नाला आपण जर बघतोय पूर्णपणे कचऱ्याचं खच या ठिकाणी आहे। प्लास्टिकच्या बाटल, प्लास्टिक आणि कचऱ्याचा ढीग ह्या पूर्ण नाल्यामध्ये तुडुंब भरलेला आहे। त्यामुळे पाणी जर ज्या वेळेला पहिला पाऊस सुरू झाला होता त्यावेळेला की प्रचंड पाणी जे आहे सखल भागामध्ये रस्त्यावर तुंबलं होतं। खरोखरच पालिकेनं नालेसफाईचा दावा केला होता, तो कितपत खरोखर होता याचं वस्तुस्थिती उदाहरण हे आपल्याला बघायला मिळतं आहे। रेल्वेच्या पटरीच्या लगतचा हा नाला आहे। विरार पूर्वेकडील जे पाणी आहे हे नालासोपारा मार्गे याच नाल्यातून समुद्र खाडीला मिळतं। मात्र हा नाला अस्वच्छ असल्यामुळे विरारकरांना त्याचबरोबर नालासोपाराकरांनाही प्रचंड पाणी साचण्याचा त्रास जो आहे हा सहन करावा लागेल। आणि जर आपण ही वस्तुस्थिती बघितली तर पालिकेने पूर्णपणे नालेसफाईचा दावा केला होता आणि हा दावा किती पोकळ। प्रभाकर पुढालकर, ABP माझा, विरार।